आपल्या माध्यमातून कथित रेकॉर्डिंगद्वारे मला एक माहिती मिळाली की काल रात्री सुदर्शन घुले व प्रतीक घुले यांनी अझर नावाच्या कायद्याला अमानुष मारहाण केली गेली आहे. तरी त्याने जेल प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे, कोर्टाला विनंती केलेली आहे, परंतु त्याला उपचारासाठी का आणले नाही, त्याच्यावर उपचार का केले जात नाहीत, हे प्रकरण का दडपलं जातंय, हा माझा प्रशासनाला प्रश्न आहे. आरोग्य प्रशासनानं आणि आपल्या माध्यमातून न्यायालय प्रशासनानं तिथं जाऊन त्या कायद्याची चौकशी करावी. कारण यांच्या संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणातील जे आरोपी आहेत ते अजूनही त्यांची दंडेलशाही गुंडशाहीप्रमाणे वागत आहेत. इतर कायद्यांना त्यांच्यापासून धोका आहे. त्याच्यामुळे आपण या कायद्यांना जेलबदली करावं असं माझं मागणं आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल का झाले नाहीत ही एक माझी मागणी आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. दहशत कायम आहे का आणि तिथं दहशत निर्माण करायचा प्रयत्न करतायत, तिथल्या कर्मचाऱ्याला देखील धमकायचा प्रयत्न करतात. हे माणसात जन्मलेले पशु आहेत, हे पशुसारखेच वावरत आहेत. यांचं जंगल राज जेलमध्येही सुरू आहे. या पिसाळलेल्या कायद्यांना या पशूंना कुठेतरी जाब आणला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मात्र उपचारासाठी नेलं नाही, मग कोण पाठीशी घालते नेमकं? जेल प्रशासनाला माहिती आहे, उपचाराला गेलं की त्याला किती मारहाण झालेली कळत आणि त्यांच्यावर जनता ताशेरे ओढतील म्हणून हे कुठेतरी दाबलं जाते किंवा आकाच्या माध्यमातून कुठेतरी जेलर साहेबाला काहीतरी पुरवलं जात आहे, त्याच्यामुळे हे दाबलं जाते. काय मागणी असेल आता? गुन्हे दाखल झाले पाहिजे. अझर नावाचा माणूस तो एक मनुष्यच आहे, त्यालाही कुटुंब आहे, त्याला पशुसारखी मारहाण करता कायदा आहे का नाही? कायद्याने गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी वेळोवेळी प्रशासनाला आणि समाजाला, प्रसिद्धी माध्यमांना सांगत असतो की संतोष अण्णा देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांना कुठेही पस्तावा नाही आहे, की त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही असं भाव नाही आहे की आमच्याकडून कृत्य चुकीचं घडलं आहे. त्यांना कुठंतरी असं वाटतं की आम्ही पराक्रम केला आहे. त्याच दंडेलशाहीमध्ये हे मानव जातीमध्ये आलेले प्राणी, पशु सारखे वागणारी माणसं काल अझर नावाच्या एका कैद्याला इतक्या अमानुष पद्धतीने त्यांनी मारहाण केली. तुम्ही म्हणल्याप्रमाणे कथित रेकॉर्डिंगद्वारे ती माहिती मला बाहेर मिळाली. काल 9 वाजता त्याला मारहाण झालेली आहे आणि अजूनही त्याला कसलाही उपचार केला गेलेला नाही, त्याला दवाखान्यात पाठवलं गेलेलं नाही आहे. प्रशासन, कारागृह प्रशासन कुठंतरी हे प्रकरण आपली काही गोष्टी बाहेर येऊ नयेत म्हणून ते दडपण्याचा प्रयत्न करत आहे असं दिसून येत आहे. काय मागणी तुमची? नेमकं दहशत आणखी पण संपली नाही का आणि नेमक्या आतमध्ये कशा धमक्या दिल्या जातात तर बाबा लोकांना पण धमक्या? मी वेळोवेळी सांगतो की मी आयुष्यात प्रत्येक वेळी मॉब लिंचिंगला विरोध केलेला आहे. मी कधीही कोणत्या जाती धर्माला विरोध केलेला नाही. पण जे कारागृह प्रशासनात सध्या चाललेलं आहे की मेडिकल रिपोर्ट तयार करणं, एक बेस बनवणं, दवाखान्यात वेळोवेळी काहीतरी दुर्धर आजार आहेत असं दाखवणं आणि कोर्टाला कंडिशनल बेल मिळावी यासाठी हे सागलेले धंदे आहेत. जर कारागृह प्रशासनामध्ये जर कैद्यांनाच इतर धोका असेल तर असे कैदी कशाला ठेवतात तुम्ही? त्यांना जेलबदली करा, कुठेतरी बाहेर पाठवा. जर कारागृहातला कैदी सांगायला तयार आहे ना की घटना घडली, बाकीचे कैदी काय म्हणते कर्मचारीच सांगायला जे प्रत्यक्षदर्शी तयार आहे की ही घटना घडली बाबा, प्रतीक घुले, सुदर्शन घुलेंनी मारहाण केली अमानुष, तर तुम्ही जबाब का घेत नाही? तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला आता कारागृहातून प्रशासन म्हणलं की यांची शाब्दिक बाचाबाची झाली. बरं, शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यांनी लिहून दिलं की आमची शाब्दिक बाचाबाची झाली होती, आमची कोणाविरुद्ध तक्रार नाही. बरं, एखादी घटना, गुन्हा मोडल्याच्या नंतर जेल प्रशासनाला, पोलिसांना सांगावं लागतं की आमच्याकडे अशी अशी शिवीगाळ झाली किंवा असं झालं.